खालिद का शिवाजी हा मराठी चित्रपट येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाला हिंदू महासंघाने विरोध केला असून याबाबत त्यांनी आता सेन्सॉर बोर्डाला कायदेशीर नोटीस पाठवत या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे। तसेच आता हा चित्रपट पुण्यात एकही थिएटरमध्ये दाखवला जाणार नसल्याची माहिती हिंदू महासंघाचे अध्यक्ष अनंत दवे यांनी दिली आहे। खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही दावे तसेच ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले जे संदर्भ आहेत त्यावर हिंदू महासभेने आक्षेप घेतला आहे आणि त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच निर्मात्याला पत्र देखील पाठवलं आहे। याबाबत हिंदू महासभेचे अध्यक्ष अनंत दवे म्हणाले, आमचा या चित्रपटाच्या नावापासूनच विरोध आहे। खालिद का शिवाजी हा काय प्रकार असतो हाच आम्हाला कळलेला नाही। आमची विनंती आहे की हा चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना देण्यात याव्या, नाहीतर आम्ही थिएटरच्या आत येऊन अफजल वधावर व्याख्यान देऊ। तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते, त्यांचे 18 अंगरक्षक हे मुस्लिम होते आणि महाराजांनी किल्ल्यांवर मशिदी बांधल्या असे अकलेचे तारे तोडणारा तसंच खरा राजा तो असतो ज्याचा कोणताही मजहब नसतो तर तो जगाचा मजहब मानतो अशी मांडणी करणारा आणि साक्षात छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणं म्हणजे खोट्या इतिहासाला मान्यता देणं आहे असं अनंत दवे यांनी म्हटलं आहे। ट्रेलर बघितलाय, आमचा या चित्रपटाच्या नावापासूनच सगळा विरोध आहे। खालिद का शिवाजी प्रकार काय असतो हाच आम्हाला कळला नाही। आम्ही आजपर्यंत ऐकले शिवाजी महाराज जिजाऊंचे, शिवाजी महाराज शहाजी राजांचे, शिवाजी महाराज हिंदूंचे, शिवाजी महाराज आमचे। हे खालिद का शिवाजी काय प्रकार असतो पहिली गोष्ट। दुसरं, त्याचा जो ट्रेलर दाखवला गेलाय त्या ट्रेलरमध्ये एक मुलगा त्याच्या आजीला विचारतो की अफजल को क्यों मारा रहेगा, तर ती आजी म्हणजे कुछ क्या रहेगा, कुछ क्या रहेगा, इतिहासाचा बदलण्याचा प्रयत्न करताय। आजींनी स्पष्ट सांगितलं पाहिजे की तो महाराजांना मारायला आला होता, त्यांनी महाराजांची मान कुशीत पकडली होती, मान कापायला आला होता, महाराजांवर वार केला होता। त्याच्या आजी तुळजाभवानीचं मंदिर त्यांनी मूर्ती फोडली आहे, तिथे गाईचं मांस खायला लावलंय, हे सांगितलं गेलं नाही। खोटा इतिहास तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय। शिवाजी महाराजांचे 35% सैन्य म्हणे मुस्लिम होतं, कुठने शोध लावला हा? आमचं स्पष्ट म्हणणे एकही नव्हतं। शिवाजी महाराजांचे 18 अंगरक्षक मुस्लिम होते, आमचं सरळ म्हणणं एकही नव्हतं। आम्ही काल चित्रपटाच्या लेखकाला फोन केला 2 दिवसाआधी की कोणत्या आधारावर लिहिलं आम्हाला चर्चा करायची आहे, त्यानंतर त्यांनी फोन उचलणं बंद केलं। आणि हा जर क्रायटेरिया लावायचा असेल तर इंग्रजांच्या सैन्यामध्ये सुद्धा सगळे भारतीय होते, मग इंग्रजांचं काय भारतावर प्रेम होतं असं आपण म्हणणार का? हिंदुस्थानी लोकांवर प्रेम होतं असं आपण म्हणणार? शिवाजी महाराजांचं विकृतीकरण चाललंय, खोटा इतिहास दाखवला जातोय, याचा आमचा विरोध होता आहे आणि राहील। काल परवापासून आम्ही पुण्यातल्या सर्व थिएटर चालकांना सुद्धा फोन केले होते, हा चित्रपट लावू नये अशी विनंती केली होती। जर चित्रपट लावला तर आम्ही थिएटरच्या आत येऊन पिक्चर चालू असताना अफजल वध कसा झाला होता ते सांगण्याचा प्रयत्न करू असं आम्ही जेव्हा सांगितलं। आता माझ्याकडे आलेली बातमी अशी की शुक्रवारी पुण्यातल्या एकही थिएटरमध्ये हा पिक्चर लागत नाहीये। पुण्याच्या आउटस्कर्टमध्ये जिथं मुस्लिम वस्ती जास्त आहे अशा ठिकाणी लहान थिएटरमध्ये चित्रपट लागतोय, तिथं सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना आमच्या योग्य ते सूचना देऊ। तुम्ही दिग्दर्शकांशी बोललात का? त्यांचं काय म्हणणं नाही, निर्माते दिग्दर्शकांनी मी बोललेलो नाही, माझा संपर्क नाही, मुळात गरजच नाही। आता चित्रपट सुरू लागतोय 2 दिवसाआधी, त्यात किती बदल करणार आहेत? बिलकुल नाही। त्या कलाकृतीला तुम्ही जर खालिद, त्या कलाकृतीला तुम्ही शिवाजी का खालिद म्हणत असाल आणि त्या शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र असेल तर आम्हाला विरोध करणं कर्तव्य। तुम्ही काल्पनिक पिक्चर तुम्ही काल्पनिक पिक्चर तुम्ही चित्रपट काल्पनिक काढा, त्यातली नावं काल्पनिक द्या, त्यातले चारित्र्य काल्पनिक दाखवा, आम्हाला चालेल ना। शिवाजी शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवणं, अफजल खानाचं पाप लपवणं होऊ शकत नाही। ट्रेलर मध्ये आहे ना, आहे, काय गरजच नाही तो पिक्चर बघायची। हो, ट्रेलरवर पिक्चर कळतो ना, ट्रेलरवरच पिक्चर कळतो। तुमची मागणी काय? आणि आमची मागणी स्पष्ट, हा चित्रपट रिलीज होऊन हे सेन्सरला आम्ही त्याला जबाबदार धरू। आणि माझ्या माहितीप्रमाणे असं आता तरी दिसतं की चित्रपट खूप कमी थिएटरमध्ये रिलीज होतोय। मला वाटतं हिंदू महासंघ पहिली प्रतिक्रिया तरी लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालाय असं आता आम्ही मानतो। तुम्ही म्हणताय का छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे होते, बहुजनांचे नव्हते का? बहुजनांचेच म्हणतो ना आम्ही, हिंदूंचे नाही, बहुजनांचेच होते। ह्या देशातल्या बहुसंख्यांचे होते, ते फक्त आणि फक्त हिंदूंचेच होते, हिंदूंच्या सर्व जाती जमातीचे होते। इस्लामला महाराष्ट्रात नाही देशात थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी, त्यानंतर भोसले घराण्यांनी, शिवाजी महाराजांच्या राजकीय आणि ऐतिहासिक वंशजांनी केलेलं आहे। तेच शिवाजी महाराज लोकांच्या समोर पुढच्या हजारो वर्ष तेच महाराज आले पाहिजे। महाराजांचा इतिहास बदलण्याचं काम होऊ नये ही आमची भूमिका आहे।